एका छोट्याशा गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती. वर्षभर कष्ट करूनही त्याच्या घरात सुख नव्हते. कर्ज, दुष्काळ आणि सततच्या अडचणींमुळे तो खूप खचला होता. एक दिवस गावात आलेल्या एका वृद्ध साधूंनी त्याला सांगितले, बाळा, संकट कितीही मोठं असलं तरी श्री स्वामी समर्थांचं नाम सोडू नकोस. रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. गणूने त्या दिवसापासून कोणतीही अपेक्षा न ठेवता रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचा जप सुरू केला. दिवस गेले, महिने गेले. अडचणी मात्र कमी होत नव्हत्या, तरीही त्याचा विश्वास ढळला नाही. एके रात्री त्याला स्वप्न पडले. स्वामी समर्थ तेजस्वी रूपात दिसले आणि म्हणाले, उद्या सूर्योदयापूर्वी तुझ्या शेताच्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जा. पहाट होताच गणू तिथे पोहोचला. झाडाजवळ त्याला जमिनीत अडकलेला पाण्याचा जुना झरा सापडला. गावक्यांच्या मदतीने तो झरा मोकळा करण्यात आला. काही दिवसांत त्याच्या शेताला भरपूर पाणी मिळू लागले. त्या वर्षी त्याच्या शेतात इतके भरघोस पीक आले की त्याचे कर्ज फेडले गेले. घरात आनंद परत आला. पण गणूने कधीही गर्व केला नाही. तो म्हणायचा, हा माझा नाही, स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रसाद आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते की संकटाच्या काळात श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक परिश्रम कधीही सोडू नये. स्वामी समर्थांवरील विश्वास मनाला बळ देतो आणि योग्य मार्ग दाखवतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.